आपल्या लोकांचं उत्पन्न वाढावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा लोककल्याणकारी महाराष्ट्र घडवायचा पण निर्धार महाराजांनी केला. एवढ्या वर्षानंतर 333 वर्षानंतर आपण घडवला का? आपल्या हातून का नाही झाला याचं आत्मपरीक्षण पण व्हायला पाहिजे. सत्तेवर बसलं, सत्ता केली, पद भूषवलं, अभिनंदन लोक करतील, पण पुढचा इतिहास आपल्या नावाने लिहिला जाणार. त्यात काय उल्लेख आपला होईल याचाही विचार करायला. आज आमच्या देशाचे पंतप्रधान वारंवार म्हणतात भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर लवकरच येतील. आज आपण 5व्या क्रमांकावर आहोत. 5व्या येतील म्हणतात आणि येणार आपण, पण त्यामध्ये माझा महाराष्ट्र कुठे हे आपण पाहिला पाहिजे. बांधवांनो, आज महाराष्ट्राची एक आकडेवारी सांगतो की 1960 साली पर कॅपिटल इन्कम महाराष्ट्राचा 576 होता. हायेस्ट होता. आज 2.5 लाख आहे, तरी आपल्या पुढे आहेत. तेव्हा डॉलरचा भाव 40 रुपया 4 रुपये होता, आज 85 रुपये आहे. या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल, मराठी माणूस टिकेल. उद्योग धंद्यात मराठी माणूस कुठे? मी होतो उद्योग मंत्री केंद्राचा, नोकरीमध्ये, उद्योगामध्ये, या सगळ्याच एकदा बसून थोडी चर्चा व्हायला पाहिजे. पहिली व्हायची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक व्हायची, राज्याचा विचार, जनतेचा विचार. आता नाही. आज किती जणांना आमंत्रण दिलं. आमच्या अजित पवार साहेबांनी, तटकरे साहेबांनी किती आले. नुसतं महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराज आपले. तुम्ही कुठे? तुमचे योगदान काय? काहीतरी सांगा बघू, आम्हाला ऐकू दे. योगदान सांगायला काम, कार्य, कर्तृत्व दाखवावं लागतं, करावं लागतं. लोकांनी म्हणायला बाई कर्तृत्ववान माणूस आहे.